नमस्कार. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, बारामती एग्रो पशु आहारमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा कट्टा साहित्य संमेलन विशेष कट्टा आहे. नाशिकच्या 94व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक सुपरिचित लेखक विश्वास पाटील आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. विश्वास पाटील यांनी आपल्या लेखणीतनं अनेक ऐतिहासिक घटना रंगवल्या तर सामान्य कष्टकऱ्यांचं आयुष्य पांगिरातनं समोर आणलं. धरणग्रस्तांची व्यथा मांडणाऱ्या त्यांच्या झाडाझडतीला साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पानिपत कादंबरीनं विक्रीचे नवे विक्रमही केले. आज जरी आपण त्यांना प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखत असू तरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सरकारी नोकरीनं झाली आहे. खरं तर प्रशासकीय अधिकारी म्हणून सरकारी फायलींची क्लिष्ट कामं करता करता त्यांना लेखनाची आवड कशी काय निर्माण झाली असा प्रश्न त्यांच्याविषयी बरेच जणांना पडतो. त्यामुळे सरकारी सेवक ते ऐतिहासिक कादंबऱ्यांचे बेस्ट सेलर लेखक हा त्यांचा प्रवास आज आपण कट्ट्यावरती जाणून घेणार आहोत. यंदाच्या साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक आहेत आणि हे संमेलन आम्हाला माहिती आहे की कोविड काळातलं आहे. त्यामुळे जसं तुमच्या माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक बाबीवर कोरोनाचा परिणाम झालाय तसा तो साहित्य विश्वावरती कसा झाला, दरवेळेला साहित्य संमेलनाला वादाची किनार का असते, बदलत्या काळामध्ये संमेलनाची दिशा सुद्धा कशी बदलायला हवी आहे याविषयी सुद्धा आपण त्यांना बोलतं करूया, त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे माझ्या कट्ट्यावर. विश्वासराव, कालच साहित्य संमेलनाचं उद्घाटन तुम्ही केलं आणि ज्याची सगळ्यांनाच खूप प्रतीक्षा आहे त्या शिवस्मारकाचा मुद्दा तुम्ही त्याच्यातून परत एकदा उचलून धरलात. शिवस्मारकाची तुलना जी केली जाते स्वातंत्र्य देवतेशी त्याच्याबद्दल तुम्ही तो मुद्दा मांडला होता. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे या स्मारकाबद्दल? मला एक इतिहासप्रेमी म्हणून थोडंसं दुःख वाटायचं की आपण उठसूट अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेशी आपल्या शिवरायांची तुलना करतो आणि त्या स्वातंत्र्य देवते एवढा आपला पुतळा भव्य वगैरे झाला पाहिजे. पण असं करताना आपण इतिहासाचं परिशीलन नीट करत नाही. अमेरिकेचं यादवी युद्ध हे 1865ला झालं आणि फ्रेंच जनतेनं तो पुतळा अमेरिकन जनतेला दिला होता आणि तिथे त्याची स्थापना झालेली आहे. पण शिवरायांचा इतिहास हा त्याच्या आधीचा 200 वर्षे शिवरायांचं वैभव, त्यांचा इतिहास, त्यांचा दबदबा हा 200 वर्ष आधीचा आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवराय इथं राज्य करत होते त्यांचं राज्य भलं छोटं असेल परंतु त्यांच्या कार्याची महती आणि व्याप्ती याचे संदेश आणि याच्या नोंदी त्यावेळेला जगातल्या फिरंग्यांच्या, मग डच असतील किंवा फ्रेंच असतील, इंग्रज असतील, या प्रत्येकाच्या कागदपत्रामध्ये छत्रपती शिवराय आणि प्रति शिवाजी नेताजी पालकर या दोघांच्या नावाच्या नोंदी आहेत. म्हणजे खऱ्या अर्थी आमच्या शिवरायांचं व्यक्तिमत्व हे त्याआधी 200 वर्ष जगव्यापी होतं. आणि असं असताना आपण त्या उठसूट स्वातंत्र्य देवतेच्या पाठीमागं कशाला लागायचं? आणि दुसरा माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विशाल सागराच्या लाटावर शिवस्मारक कुणाला करायचं असेल करा, आमची काही हरकत नाही आहे. पण चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कुठलाही शिवप्रेमी माणूस आला, त्याचे कुटुंबीय आले तर मंत्रालयाच्या आसपास एक 10-15 मिनिटाच्या अंतरावर अशी सहज आणि सुकर जागा असावी की जिथं त्यानं जावं आणि त्या शिवस्थळाला भेट द्यावी आणि तिथून परत यावं, किंवा तिथले ग्रंथालय असतील त्यांना भेट द्यावी. आणि याच वेळेला आपण एका बाजूला शिवस्मारकासाठी कोट्यावधी रुपयाचे रक्कम किंवा अमाऊंट आपण खर्ची घालायचं म्हणतो, त्याला काय आमचा विरोध नाही आहे. पण सह्याद्रीच्या अंगावरचे शिवरायांच्या ज्या स्मृती आहेत त्या एकापाठोपाठ एक संपत चाललेल्या आहेत. परवा मी वेंगुर्लेला गेलो, त्या ठिकाणी डचांची जी वकार होती ती 20-25 वर्षापर्यंत सुस्थितीत होती. तिथलं तहसील ऑफिस बदललं आणि आता ती एकदम पडगाईला आलेली आहे. राजापूरची वकार ती पण आता तुटून पडलेली आहे, थोड्याशाच खुणा उरलेल्या आहेत. तिथलंही तहसील ऑफिस बदललं, सरकारी कार्यालय बदलली आणि आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही. आता राजापूरच्या वखारी जी होती ती राहणं टिकणं हे कशासाठी आवश्यक होतं तर हेनरी रेव्हिंग्टन याला जो धडा शिकवला छत्रपती शिवरायांनी, पन्हाळ्याला त्यांनी शत्रूला तोफा पुरवल्याबद्दल आणि जो टेरर निर्माण केलेला होता,
आमच्या राजांच्या समोर डचांच्या आणि फ्रेंचांच्या वखारी कशा थरथर कापलेल्या होत्या हे पुढच्या पिढीला कळायचं असेल तर त्या इमारती शाबूत राहायला हव्या होत्या ना. तर यांचं प्रिझर्वेशन होणं गरजेचं आहे. त्या विभिन्न स्फूर्ती आपण जपल्या पाहिजेत असा माझा महत्त्वाचा मुद्दा होता. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदाऐवजी किंवा त्याच्या आधी उद्घाटक पद तुमच्या वाट्याला आलं, त्याचं काय वाटतं? आनंद वाटतो खूप का त्याचं किंचित वैषम्य आहे? नाही, वैषम्य नाही. मी असं सांगेन की 2010 सालीच मला अध्यक्षपदाची विचारणा करण्यात आलेली होती, पण मी 2-3 वेळा ते टाळलेलं आहे. आणि मी नेहमी सांगतो की माझं लिहितं वय आहे आणि त्यामुळे अध्यक्षपदामध्ये कशाला 1-2 वर्षासाठी मला जखडून ठेवतात. ज्यांचं लिहिणं संपलंय त्यांनी अध्यक्ष व्हावं आता तसंच म्हटलं पाहिजे, कारण बराच वेळ त्यासाठी द्यावा लागतो. तुम्ही खूप लहान वयामध्ये तुमचं लिहिणं सुरू झालं, म्हणजे मी असं विचारणार होतो की आता तुम्ही किती वर्ष लिहिताय? 10व्या इयत्तेपासून मी लिहितोय. सरकारी नोकरीत जाण्याआधी वयाच्या 17व्या वर्षी मी आंबी नावाची स्त्री प्रश्नावरची पहिली कादंबरी लिहिली. ती त्याच वेळेला प्रकाशित झालेली होती. त्यानंतर 17व्या वर्षी तुम्हाला प्रकाशक कोण मिळाला? मी कादंबरी लिहिली आणि सुदैवानं त्यावेळेला नवलेखक अनुदान योजना सुरू होती महाराष्ट्र शासनाची. त्या अनुदान योजनेमध्ये चंद्रकांत शेटे प्रकाशन मंदिर कोल्हापूर यांच्यामार्फत आम्ही प्रस्ताव पाठवला आणि ती कादंबरी मान्य झाली, आवडली ती. पण वयाच्या 17व्या वर्षी तुम्ही पहिली कादंबरी लिहिली असं म्हणाला. तुम्हाला म्हणजे कादंबरी लिहिण्याचं तंत्र आहे, ते अवगत कसं झालं होतं का तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहित गेलात आणि तो म्हणजे ते कशातनं आलं तुमच्याकडं? मला वाचनाची खूप आवड होती आणि 2-3 आत्रे असतील, साने गुरुजी असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांचं अखंड वाङ्मय मी वाचून काढलं होतं. आणि 9व्या इयत्तेमध्ये माझे मामा पाचगणीला महाबळेश्वरजवळ हायस्कूल टीचर होते आणि तिथं महात्मा गांधी ग्रंथालय नावाचं अतिशय उत्तम असं ग्रंथालय. त्या वर्षभरात जवळजवळ मी 200 पुस्तकं वाचून काढली होती आणि त्याची लिस्टही बनवलेली होती. आणि 10व्या इयत्तेमध्ये तेव्हाचा जो तरुण भारत होता पुण्याचा, त्यांची वासंतिकांक कथा स्पर्धा होती. त्यामध्ये मी भाग घेतला आणि मला महाराष्ट्रात 3रा क्रमांक मिळाला. आणि माझे परीक्षक होते आनंदी गोपाळकार, श्रीज जोशी, आणि त्यांना ती कथा खूप आवडली. पुढे 11वीला असताना माझ्या 7-8 कथा शिरीषताईंनी, शिरीष आत्रे, शिरीष पै यांनी मराठ्याच्या रविवारच्या आवृत्तीमध्ये प्रकाशित केल्या. नंतर बाबा पाटील नावाचे एक साहित्यिक होते, त्यांचं बिलबदल नावाचं मासिक निघायचं, त्यामध्ये मी कथा लिहित होतो. अण्णाभाऊ साठेंचं गाव आणि घर आमच्या गावापासून 30 किलोमीटरवर आणि आमच्या गावापासून 2 किलोमीटरवर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे हे ग्रामीण कथाकार यांचं गाव. तर त्यांच्याकडं पाहून त्यांच्याप्रमाणे आपणही लेखक व्हावं. आणि विशेषतः रवा दिघे यांच्या पानकळा, आई आहे शेतात यासारख्या कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या. पण तुम्हाला त्या वयामध्ये तुमच्या गावामध्ये हे वाचायला मिळालं? नाही, माझ्या गावामध्ये नाही कोणी, कारण आमच्या गावाची लोकसंख्याच 1400, आजसुद्धा 1400-1500च्या वर नाही. पण एक आपटे गुरुजी आणि एक कांबळे गुरुजी नावाचे 2 शिक्षक होते आणि गावाकडं पावसाळ्यात यायला रस्ता नसायचा, ST नसायची, पण ते बिचारे आपल्या पाठीवरच्या पिशवीतून 5-6 पुस्तकं दर आठवड्याला घेऊन माझ्यासाठी घेऊन यायचे आणि मग मी त्यांचा पडशा पाडायचो. तर ही नाथ माधव असतील, आचार्य आत्रे असतील, साने गुरुजी असतील, यांचं वाङ्मय वाचून वाङ्मयाची आणि मला शब्दाची गोडी लागली. आणि असं वाटायला लागलं की आपण वाचत असताना, लिहित असताना आपल्याला काहीतरी एक वेगळं समाधान मिळतं, वेगळा आनंद मिळतो, आणि म्हणून मी त्याची पाठ धरली. तुमच्या म्हणजे सगळ्या लेखन कारकिर्दीवर जर आपण नजर टाकली तर पानिपत असेल, झाडाझडती असेल, छत्रपती संभाजींचं चरित्र असेल, महानायक असेल, हे फार अशा महत्त्वाच्या खुणा आहेत त्याच्यावरच्या. पानिपत खूपच गाजली. पानिपतचं म्हणजे नेमकं कधी तुम्हाला वाटलं की आपण हा विषय घेतला पाहिजे आणि लिहिलं पाहिजे? हे पानिपत लिहिताना मला सर्वांनी विरोध केलेला होता, कारण पानिपत ही कल्पनाच लोकांना अभद्र वाटायची. जे घडलेलं आहे, जिथं आपण मार खाल्लेला आहे, पराभूत झालेलं आहे, त्याच्यात तुम्ही नवीन काय सांगणार? बाळ कोलटकर मला भेटले एका मीटिंगमध्ये, ते म्हणाले, अरे बाळ, निदान त्या पुस्तकाचं पानिपत हे अभद्र नाव तरी देऊ नको. आणि म्हणून आम्ही बदलायचा निर्णय घेतला होता. पण नंतर मी म्हटलं बघू काय. तुम्ही बदलून काय करणार होतात?
बदलून दुसरं काहीतरी ठेवायचा विचार होता, पण नंतर असं ठरवलं की ठीक आहे, जिएंगे मरेंगे त्याच शब्दाबरोबर अशा निर्णयानं. आणि मला गंमत अशी वाटते की 1986च्या मार्च महिन्यामध्ये मी पानिपतला गेलो. त्यावेळेला तो छोटा तालुक्याचा गाव होता, आताचा जिल्ह्यासारखा नव्हता. आणि उसाच्या शेतामध्ये भाऊसाहेबांचा जो स्मृतिस्तंभ आहे तो शोधत होतो. तिथल्या तहसीलदारनी मला विचारलं की क्या ढूंढ रहे हो आप इस गन्ने के खेत में. मी म्हटलं तुम्हाला एक दिवस कळेल की हा काहीतरी आमच्या संपूर्ण तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा स्फूर्तीचा झरा ठरेल. आणि ती जिथं कोणीही जात नव्हतं तिथं आता जवळजवळ दरवर्षी 14 जानेवारीला 1.5-2 लाख लोक एकत्र गोळा होतात. हा मला वाटतं कुठंतरी एका लेखणीचा विजय आहे. पण ती आली कशी कल्पना, म्हणजे पानिपत लिहावं असं तुम्हाला नेमकं काय झालं की तुम्हाला पानिपत लिहावं? अगदी खरं सांगायचं तर मी MA असताना द न्यू हिस्ट्री ऑफ मराठास या नावाचं रियासतकार सरदेसाईंचा इंग्रजी ग्रंथ आहे. आणि माझं आजसुद्धा असं मत आहे की रियासतकारांच्या मराठीपेक्षा त्यांचं इंग्रजी खूप उत्तम होतं आणि मराठीपेक्षा खूप चांगलं ते इंग्रजीमध्ये लिहायचे. आणि तो त्यातला पानिपतचा जो चॅप्टर 70-80 पानाचा होता तो वाचताना मी असा थरारून गेलो. आणि मला वाटलं की मराठी माणसाचं जे काही चांगलं आहे, जे काही वाईट आहे, जे काही त्याज्य आहे आणि जे काही हवं आहे, ह्या सगळ्याचा कुठेतरी एक सुरेख संगम या कल्पनेमध्ये आहे आणि या घटनेमध्ये आहे. आणि म्हणून एक प्रतीक म्हणून निवडायचं म्हणून मी ती कादंबरीचा विषय निवडला. तर तुमचं वय काय होतं त्यावेळेला? माझं वय 23 होतं. पण मला हेही सुरुवातीला जाणवलं की हा डोंगर खूप उंच आहे आणि तो त्याचं शिखर जर गाठायचं झालं तर 3-4 बाजूने त्याचा हमला केला पाहिजे आणि याची घाई करून उपयोगाचं नाही. आणि म्हणून 23 वर्षापासून 28व्या वर्षापर्यंत मी संशोधन करत होतो, अभ्यास करत होतो, पुन्हा हरियाणामध्ये जाऊन पानिपत गाव बघत होतो. तर मोठ्या युद्ध किंवा मोठी लढाई जिंकण्यासाठी मोठी तयारीही करावी लागते असं कुठंतरी मला जाणवलं आणि त्याचं मला फळ मिळालं असं मला वाटतं. पण तुमची पांगिरा पानिपताच्या आधीच आली होती? हो. म्हणजे ती तुम्ही काय वयाच्या 21-22व्या वर्षी लिहिली? नाही, पांगिरा ही आधी लिहिली होती पानिपतच्या आधी. म्हणजे पानिपतचा अभ्यास चालूच होता त्यावेळेला. मानदेशामध्ये मी प्रांत अधिकारी म्हणून काम करत होतो आणि तिथल्या दुष्काळाच्या छटा, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि अस्तिंगत पावत चाललेली खेडी, हे सगळं रोजचं जीवन पाहत होतो आणि ते पांगिरामध्ये मी लिहिलं. पण पांगिरानंतर प्रकाशित झाली. अच्छा, आधी पानिपतच आली? आधी पानिपतच आली. पण मग हा तुम्ही म्हणजे पुढं 5-6 वर्ष अभ्यास करून तुम्ही लिहायला घेतलं तर त्यावेळेला ती प्रचंड, म्हणजे तुमच्या सगळ्याच कादंबऱ्या ह्या प्रचंड आकाराच्या या कॅटेगरीमध्ये जाणाऱ्या आहेत. तर तुम्ही लिहिलं ते सगळं प्रसिद्ध झालं का त्याच्यामध्ये तुम्हाला की आकार बघून नंतर काही? नाही, मी एक 5-6 वर्षानंतर लिहायला सुरुवात केली. 60-70 पानं लिहून झाली. मला असं जाणवलं की मला जे म्हणायचं आहे ते अजून काही नीट त्याच्यावर उमटत नाही म्हणून मी थांबवलं. पुन्हा 7-8 महिन्यांना लिहिलं. ते अतपासून इथपर्यंत जे लिहिलं ते जसंच्या तसं छापून आलेलं आहे. अच्छा, हां. म्हणजे परत त्याच्यामध्ये परत काही नाही, तो एकच ड्राफ्ट आहे. पानिपतच्या नंतर आली ती झाडाझडती. तर ह्या म्हणजे चांगला मराठी वाचणारा जो कोणी आहे तो म्हणजे तुम्हाला ओलांडून तो पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे ह्या 2-3 तुमच्या ज्या कादंबऱ्या आहेत, झाडाझडती तुम्हाला कुठं सापडली? आमच्या गावाजवळ चांदोलीचं एक धरण बांधलं जात होतं आम्ही लहान असताना. तेव्हापासून धरणग्रस्त, त्यांनी सोडलेलं गाव, त्यांचे प्रश्न, हे सगळं मी पाहत होतो. आणि नंतर पुण्याला जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झाली आणि अहोरात्र त्या धरणग्रस्तांच्या मध्येच मी वावरत होतो. त्या विषयाचा लगाव असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर मावळामध्ये जायचो, जंगलामध्ये शिकारीसाठी, मासेमारीसाठी त्यांच्याबरोबरच मी राहत होतो. आणि मग न कळत ते त्यांचं सगळं आयुष्य माझ्या कुठंतरी तनामनामध्ये पाझरत गेलं आणि तेच मी उतरवलं. सर, हे सगळं ऐकताना नेहमी प्रश्न हा पडतो की
म्हणजे आम्ही आता चॅनलपासून तुमची सरकारी अधिकारी म्हणूनही कारकीर्द बघत आलो, कधी बातम्यांमध्ये पण उल्लेख व्हायचा. इतके दीर्घ ग्रंथ लिहायचे आणि सरकारी अधिकारी ते सुद्धा महत्त्वाचे पदं सांभाळायचे. हा बॅलन्स कसा सांभाळला? आणि दुसरं, 17व्या वर्षी पहिली कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पूर्ण वेळ लेखक व्हावं किंवा आपण हेच आपलं करिअर आहे असं कुठे वाटलं? पूर्ण वेळ लेखक होण्यासारखी परिस्थिती नव्हती. तशी जर मला संधी मिळाली असती तर मी लेखनच मान्य केलं असतं. पण त्यावेळेला लेखकाला मिळणारी रॉयल्टी आणि हे सगळंच प्रमाण व्यस्त असल्यामुळं तसा विचार करता येणं शक्य नव्हतं. पण सरकारी नोकरीमध्ये माझी पाठ ही माझी स्वतःची होती. म्हणजे पहाटे मी 4 वाजता आजही उठतो. मी 5:30-6 तासा, पावणे 6 तासाच्या वर मी कधी गोळ्या खाऊनसुद्धा झोपू शकत नाही. आणि ती एक पानिपतनं मला ती आदतच पाडलेली आहे. आणि जेव्हा पानिपत लिहित होतो त्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रात 5 दिवसाचा आठवडा सुरू होता. 87 की 88चे दिवस आहेत. आणि दर शुक्रवारी रात्री मी रेस्ट हाऊसवर, पुण्याच्या आयबी नावाचं रेस्ट हाऊस जायचो आणि सोमवारीच पुन्हा घरी परतायचो. तर त्या 2-3 दिवसामध्ये माझी 70-80 पानं लिहिलेली असायची. तर त्या 5 दिवसाच्या आठवड्याचा मी चांगला फायदा घेतला. पण सरकारी नोकरीमध्ये मात्र सुट्टीच्या दिवशी मी अक्षरशः भूमिगत होत होतो, फोनपासून दूर होत होतो. तर मला असं वाटतं की आवड असेल तर सवड होते. अधिकारी रोज गप्पामध्ये, चर्चेमध्ये किंवा क्लबमध्ये जेवढा वेळ घालवतात तेवढाच मी माझ्या लेखनासाठी राखून ठेवत होतो. यापेक्षा फार वेगळं काही झालं असं मला नाही वाटत. सरकारी नोकरीनं तुम्हाला समाधान जास्त दिलं का वाद जास्त दिले? सरकारी नोकरीनं मला समाधानही दिलं ना, की शिर्डीसारख्या ठिकाणी एवढा मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट मी बांधला. धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न मी सोडवले. अलिबागसारख्या ठिकाणी मी 3.5 वर्ष नोकरी केली. 6-6 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या. हे समाधानाचा भाग आहेच. आणि वाद आता असा आहे, तो 5वीलाच पुजलेला होता. मी म्हणजे अगदी सुरुवातीपासून पानिपतमुळे एवढा मी फेमस झालेलो होतो की कुठले मंत्री आले तर ते मला म्हणायचे की पाटील तुम्ही रेस्ट हाऊसवरच थांबा, तोपर्यंत आम्ही मीटिंग करून येतो. का तर कार्यक्रमाच्या ठिकाणी लोक माझी सह्या घ्यायला यायचे मंत्र्यांना सोडून. बरे वर्तमानपत्रात मोठा फोटो आला की पत्नी सकाळीच सांगायची की पाटील तुमचं आज काही खरं नाही, कारण बॉसच्या तुम्हाला थोडेसे नखरे सहन करावे लागणार. काही बॉस असे होते की ते महाराष्ट्र टाइम्सला वगैरे फोटो आला की त्या दिवशी ते असे थरथर कापायचे वगैरे. तर हे पहिल्यापासून खूप सहन करावं लागलं. आणि असं वाटतं की माझ्यासारख्याने मला जर माझ्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे किंवा नंतर एवढं यश मिळणार आहे लेखनामध्ये जर जाणवलं असतं तर सरकारी नोकरी करून मी माझा वेळच घालवला असं मला वाटतं. पण कौतुक करणारेही तुम्हाला लोक भेटले असतील ना सरकारी नोकरीमध्ये? हो, का नाही. म्हणजे अगदी PV नरसिंहराव ज्यावेळेला पंतप्रधान नव्हते त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्र टाइम्समधलं परीक्षण वाचून, पुस्तक खरेदी करून, खांडेकरांना पाठवून, खास खरेदी करून ज्ञानपीठला सांगितलं की ही पानिपत कादंबरी पहिल्यांदा हिंदीमध्ये आणली पाहिजे. आणि 88ला ती मराठीमध्ये आली आणि 93ला ती हिंदीमध्ये आली. ती PV नरसिंहरावांच्यामुळं खूप चांगलं पण मिळालं. म्हणजे अमिताभ घोषसारखे एवढे इंटरनॅशनल लेखक आज माझं उघडपणे कौतुक करतात, त्यांच्या ग्रंथात माझ्याबद्दल लिहितात. किंवा इंदिरा गोस्वामी यांनी तर झाडाझडती वाचून जिथे जिथे झाडाझडतीचे प्रसंग पाहिले त्या ठिकाणांना त्यांना भेटी द्यायच्या होत्या. तसा आमचा प्रोग्राम पण ठरलेला होता. तर अशी मुलखावेगळी माणसं पण नाही, पण एखादा तरी आपल्याकडच्या सिनियर अधिकाऱ्याचं नाव येऊ दे ना. कुणी होता का? एखादा तरी आठवतोय का? एखादा अधिकारी JD जाधव म्हणून होते, ते कौतुक करायचे. किंवा काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे कौतुक, नाही असं म्हणणार नाही. बोंगीरवारांना कौतुक वाटायचं. सर, पानिपत जेव्हा लिहिलं तेव्हा पानिपत लिहितानाचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं होतं? तुम्ही सुरुवातीला थोडंसं सांगितलं की तुम्ही तिथवर गेलात, पुन्हा जात राहिलात. पण एकतर पानिपत लिहितानाची आव्हानं आणि जेव्हा आपण ऐतिहासिक गोष्टींचं चित्रण करतो तेव्हा दडपण असतं, तेव्हा अधिक जबाबदारीची जाणीव असते, ते प्रेशर कसं असतं?
पानिपतच्या वेळेला नजीब खान हे मोठं आव्हान होतं, कारण नजीबाची तशी व्यक्तिरेखा त्या आधीच्या कुठल्याही कादंबरीमध्ये किंवा नाटकामध्ये आली नव्हती आणि त्याच्याबद्दलचा सोर्स काही मिळत नव्हता. तर लंडनच्या लायब्ररीमधून त्याचे 1-2 पारसी चरित्र तिथून मला आणावी लागली. किंवा नेताजींच्या बाबतीतसुद्धा गाळलेल्या जागा बऱ्याचशा होत्या, त्या स्पष्ट होईपर्यंत त्यांचं चित्र पूर्ण होणार नव्हतं. त्यासाठी मला जपानला जावं लागलं, ब्रह्मदेश धुंडाळावा लागला. तर संशोधनाच्या वेळेला जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी धावून गेलो. तुम्हाला ती व्यक्तिमत्व नव्यानं कशी उलगडत गेली? म्हणजे तुम्ही संभाजी लिहिलं, तुम्ही नेताजी लिहिलं, तर आधी ऑफकोर्स आपल्या काही कल्पना असतात त्या व्यक्तीबद्दलच्या, आपण काही माहिती मिळवलेली असते, पण तुम्ही जसं ते सगळं रेखाटत गेलात, या व्यक्ती तुम्हाला नव्यानं कशा भेटल्या, त्यांच्याकडनं तुम्ही काय घेतलात? मी ज्यावेळेला 96ला जपानला गेलो त्यावेळेला नेताजींचे जवळजवळ 25 सहकारी जिवंत होते. त्या सर्वांना मी भेटलो. पण मला असं जाणवलं की नेताजी जाऊनसुद्धा 50 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या काळजावर नेताजींच्या व्यक्तिमत्वाचा जो सोनेरी ओरखडा होता तो त्यांनी जपून ठेवलेला होता. आणि मला आश्चर्य वाटायचं की हिंदुस्थानातून अंगावरच्या कपड्यानिशी गेलेला एक मनुष्य, त्याच्या पाठीशी जपानचं 3 डिव्हिजनचं सैन्य म्हणजे 60,000चं सैन्य, ज्याच्यातलं त्या परतीच्या प्रवासात, पावसात, पडझडीमध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त मरण पावले. तर इतकी माणसं एका आमच्या थोर नेत्याच्या पाठीशी कशी उभी होती, हा माझ्या कुतूहलाचा विषय होता. आणि त्या सगळ्या लोकांना भेटल्यानंतर त्याची कारणं मला कळाली. जर मी त्यांना भेटलो नसतो आणि तिथपर्यंत प्रवास केला नसता तर तेवढं माझ्या हातामध्ये आलं नसतं. त्यांच्या सहकार्याने तुम्हाला काय अशा आठवणी सांगितल्या, ते काय ओरखडे होते? मला नेहमी हा प्रश्न पडायचा की नेताजी एक व्यक्ती असताना त्या व्यक्तीला राष्ट्र मानून जपानसारख्या प्रगत राष्ट्रानं त्यांना एवढी मदत का करावी, आणि त्याचं नेमकं उत्तर मला सापडत नव्हतं. आणि माझ्या भेटीचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी शिंगेमित्सू नावाचे ते त्या युद्ध काळातले जे परराष्ट्र मंत्री होते, त्यांच्या एका पत्रामध्ये एक पॅरेग्राफ सापडला. आणि त्या पॅरेग्राफमध्ये मला असं वाचायला मिळालं की सुभाषचंद्र बोस नावाचा हिंदी नेता ज्या वेळेला आमच्या पंतप्रधान टोजोंच्या समोर आपल्या देशाची बाजू मांडायचा आणि त्यावेळेला त्यांचा दाटून येणारा कंठ, त्यांच्या डोळ्यात साकारणारं पाणी, अश्रू बघून आम्हाला असं वाटायचं की हा नेता, थोर नेता आपल्या देशाची फिर्याद आमच्या पंतप्रधानासमोर नव्हे तर विधात्याच्या दरबारातच मांडतो आहे. आणि ते सगळं त्यांची प्रतिपादनं ऐकून एरवी आमची दगडाची असणारी काळजं ही मेणाची झाली. एका पॅरेग्राफमध्ये ते मला आढळलं. जर मी एवढा प्रवास केला नसता, त्याचा पाठपुरावा केला नसता, ऑफकोर्स त्या काळात माझा मित्र ज्ञानेश्वर मुळे त्या ठिकाणी होता, त्यांची त्या दूतावासामध्ये त्यांची खूप मदत झाली. तर पाठपुरावा केला पाहिजे, त्याशिवाय त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. विश्वासराव, ह्या सगळ्या तुमची म्हणजे ही फार माइलस्टोन्स आहेत मराठी साहित्यातली. महानायक असेल, संभाजी असेल, झाडाझडती असेल, पानिपत असेल, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचा कस कुठं लागला असं वाटतं? सगळ्यात दमवलं कुठल्या या कलाकृतींपैकी कशानं? तुम्हाला पटणार नाही, पण माझी सर्वात आवडती कादंबरी लस्ट फॉर लालबाग आहे. जर तुम्ही वाचली आणि त्यातल्या गिरणी कामगारांच्या व्यथा वेदना जर ममत्वानं पाहिल्या, दुर्दैवाने ती कादंबरी आल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्याला थोडं वेगळं वळण लावण्यात आलं. पण पहिल्या महिन्यामध्ये जवळजवळ त्याच्या 3 आवृत्त्या आलेल्या होत्या. आवृत्तीपेक्षाही त्यातलं जे लोकांचं जगणं आणि भोगणं होतं, ह्या सगळ्याला कुठेतरी एक वास्तववादाचा आधार आहे. आणि अजूनसुद्धा गिरणी कामगारांच्या मुलांची मला पत्रं येतात की लस्ट फॉर लालबाग ही आमच्या बापाची कहाणी आहे, ती तुम्ही फक्त लिहिलेली आहे एवढंच. तर तिथे माझा कस लस्ट फॉर लालबागला लागला होता. आणि त्यानंतर कादंबरी फॉर्म सोडून मी अलीकडं आत्ताच नुकतंच जे अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान नावाचा जो चरित्रग्रंथ लिहिला, किंवा ज्याला आपण वाङ्मयीन चरित्र म्हणतो, ते लिहिलं. ते माझ्या दृष्टीनं ऑफबीट होतं. मला कादंबरी करता आली असती, पण मला ज्या संशोधनाच्या उत्तमोत्तम जागा मिळाल्या
आणि अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे एक वेगळ्या पद्धतीनं बघणारे जे मुद्दे मिळाले, त्या संशोधनाच्या जागा कादंबरीच्या रसामध्ये लोपून गेल्या असत्या, तो लोकांना कादंबरीचा भाग वाटला असता. म्हणून मी फॉर्म बदलला आणि सरळ चरित्रात्मक असा तो ग्रंथ केला. काय तुम्हाला त्यातलं अशा कोणत्या जागा होत्या की ज्या तुम्हाला असं वाटतं की ज्या खूप वेगळ्या, खूप भावणाऱ्या? अण्णाभाऊंना एक 2-3 पद्धतीनं कायम तिरस्कार केला गेला. एकतर ते दलित आहेत म्हणून काही लोकांना राग, ते कम्युनिस्ट आहेत म्हणून काही लोकांना राग, ते अल्पशिक्षित आहेत म्हणून काही लोकांना राग. पण रस्त्यावरचे साईन बोर्ड आणि 1.5 दिवसाची शाळा एवढं भांडवल पाठीशी असताना एकलव्यासारखं त्यांनी जे वाचन, मनन आणि चिंतन केलं आणि स्वतःला त्यांनी असं विद्यापती बनवलं की वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर होमी बाबांसारख्या शास्त्रज्ञांना आणि ख्वाजा अहमद अब्बासासारख्या एवढ्या विद्वान चित्रपट दिग्दर्शक लेखकाला इप्टा नावाची पुढं भारताच्या सांस्कृतिक परंपरेला वळण देणारी जी संस्था आली, त्या संस्थेच्या संस्थापक सदस्यामध्ये पहिल्या 6 जणांमध्ये त्यांनी सन्मानानं अण्णाभाऊंना स्वीकारलं. हा मला अण्णाभाऊंच्या विद्वत्तेचा विजय वाटतो. आणि अण्णाभाऊंनी ज्या चितारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा आहेत, मला आधी ही कल्पना नव्हती एवढी. मी आता संशोधन करायला लागलो त्यावेळेला कळालं की 60 ते 70 त्यांच्या कथा एकूण 165 मधल्या ह्या झोपडपट्टीतल्या स्त्रीपासून ते रानातल्या पालावरच्या स्त्रीपर्यंत, आणि स्त्रियांचं असं वैभवी जीवन त्याआधी भारतामध्ये फक्त शरदचंद्र आणि प्रेमचंद यांनीच मांडलेलं आहे. आणि मराठीमध्ये हे एवढं सुंदर मांडलेलं वैभव मराठी लेखकांना माहिती नाही, त्यांनी त्याचा अभ्यास केला नाही. साध्या आता 1950च्या दरम्यान मुंबईमध्ये गुल नावाची त्यांनी एक कथा लिहिलेली आहे की उत्तर प्रदेश किंवा हैदराबादकडून ज्या मुसलमान मुली पळवून आणल्या जायच्या आणि बिजवरांची तिजवरांची त्यांची जी लग्न लावली जायची आणि त्या कोळ्या मुलींचे आकांत त्यांनी गुल नावाच्या कथेमध्ये लिहिलेले आहेत. आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी डब घेऊन लढणारा हा मनुष्य ज्यावेळेला आधुनिक विश्वधामा नावाची कथा लिहितात, ते ह्या आधुनिक विश्वधामा कथेचा विषय काय आहे की मुंबईमध्ये मराठी लोकांनी हरताळ केलेला आहे, जिथं तिथं महाराष्ट्राची मागणी आहे. आणि एका चाळीमध्ये एक गुजराती 70 वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याच्या 2 तरुण मुली आहेत. कदाचित भाषिक वादाला हिंसक वळण लागेल आणि माझ्या मुलींचं काय होईल, म्हणून त्याची जी तडफड आहे ती अण्णाभाऊंनी लिहिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते आपलं मराठी पण विसरून जातात आणि माणुसकीच्या मंदिरामध्ये उतरतात. हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे. बरंचसं मी संशोधन केलं त्यावेळेला मला जाणवलं असं की भारतीय कम्युनिस्ट पक्षानं, म्हणजे त्यावेळच्या अखंड कम्युनिस्ट पक्षानं राष्ट्रीय दर्जावर 3 लेखकांना प्रोजेक्ट केलेलं होतं. एक तामिळमध्ये जयकांतन, बंगालीमध्ये महाश्वेता देवी आणि मराठीमध्ये अण्णाभाऊ. महाश्वेता देवी आणि जयकांतन यांनी काय लिहिलं हे त्या काळातल्या त्या भाषेतल्या लेखकांनी, टीकाकारांनी देशाच्या राजधानीपर्यंत, जगापर्यंत पोचवलं. पण दुर्दैवानं मराठीमध्ये अण्णाभाऊंनी जे लिहिलं ते मराठी लेखकांनी वाचलंच नाही, नव्हे त्यांना लेखकही मानलं नाही. आणि त्यामुळे जयकांतन आणि महाश्वेता देवी यांना ज्ञानपीठापासून सगळे सन्मान मिळाले. आणि आमचे अण्णाभाऊ जाऊन आता 50 वर्ष झाले तरी त्यांच्या साहित्याचं नीट पद्धतीनं संशोधन झालेलं नाही, चिंतन झालेलं नाही. हे मला खूप दुःखद घटना वाटली. अण्णाभाऊंनी गरिबीच्या नादामध्ये काही 2-4 कादंबऱ्या त्यांच्या फसल्या असतील, पण त्यांची एकही कथा फसली आहे असं कधी झालेलं नाही. आणि हा अण्णाभाऊंचा कथासागर मलाही माहिती नव्हता, कारण टीकाकारांनी, मराठीच्या समीक्षकांनी तिथपर्यंत आम्हाला पोचू दिलं नव्हतं. आणि हा कथासागर जर मला माहिती असता तर हा ग्रंथ मी 10-20 वर्षापूर्वीच लिहिला असता. तर मला असं वाटतं की मराठी लेखकानं फक्त मी आणि मी, डाव्या कोणातून मी कसा दिसतो, उजव्या कोणातून कसा, साठोतरी कसा, आपल्या भोवती कॅमेरा न फिरवता दुसऱ्यांनी काय लिहिलं हे पाहिलं पाहिजे. आणि अण्णाभाऊंचा अभ्यास करताना माझा वेळ गेला असं मी म्हणणार नाही, उलट लेखक म्हणून मी समृद्ध झालो. तर म्हणून हे ऑफबीट पुस्तक लिहिताना मला या पुस्तकानं मोठं आव्हान दिलं आणि मोठा आनंदसुद्धा दिला. पण एकूण मराठी साहित्याचं जे विश्व आहे
त्याच्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? आत्ता तुमच्या समकालीन जे लिहिलं जाते त्याच्यामध्ये जे कोणी लिहित आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मला असं वाटतं की दुर्दैवानं मराठीमध्ये तुम्हाला शब्द आवडणार नाही, पण टोळी युद्धासारखा प्रकार आहे. एखाद्या लेखकानं एखादी कादंबरी लिहिली की त्याच्यावर समीक्षण कोण लिहिणार आहे आणि ते कुठल्या वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकात येणार आहे हे आंधळा मनुष्यसुद्धा सांगेल. तर अशा पद्धतीनं गटातटामध्ये मराठी वाङ्मय अडकलेलं आहे. मी कुठल्याही गटातटामध्ये जात नाही. चांगले लिहिणारे जिथे जिथे आहेत त्या त्या ठिकाणी मी धावत जातो आणि असे अनेक पुस्तकं आहेत, अनेक ग्रंथ आहेत की त्यांना न्याय मिळाला नाही. 72 मैल ही कादंबरी, त्याचं योग्य वेळी कौतुक झालं असतं तर कदाचित आमचे अशोक वटकर आणखी काही दिवस जगू शकले असते. किंवा कुणाच्या खांद्यावर नावाची जी कादंबरी आहे, जी सुरवंता या नावानं आलेली आहे केसकरांची, ही ऊसतोड करणाऱ्या मजुरांची कहाणी आहे आणि ती ज्या लालित्यानं आणि ज्या समरसतेनं लिहिलेलं आहे तेवढं हेच त्याच्या वाट्याला आलेलं नाही. माकडीच्या माळबद्दल माझं हेच म्हणणं आहे की संपूर्ण भारतामध्ये माकडीचा माळ ही पालावरचं जग मांडणारी या देशातली पहिली कादंबरी 1963 साली मॅजेस्टिक प्रकाशननं काढली, केशवराव कोटवळेंनी काढली. दलालांचं सुंदर चित्र असून सुद्धा त्या एवढ्या महान कादंबरीकडं मराठी समीक्षकांनी पाहिलेलं नाही आहे. किंवा देगलूरचे एक लेखक आहेत बाबू बिरादार, त्यांची अग्निकाष्ठ नावाची कादंबरी, ही अग्निकाष्ठ नावाची कादंबरी या दिवाळीमध्ये वाचताना ही कादंबरी मी वाचतोय की शेक्सपियरचं एखादं भव्य नाटक वाचतोय. मानवी मनाचे पापुद्रे, आशा, निराशा आणि गावातले व्यक्ती ह्या सगळ्या पटांगणामध्ये त्या लेखकानं ही जी अग्निकाष्ठ नावाची कादंबरी फुलवलेली आहे आणि गेली 25-30 वर्ष कुणाचंही त्यांच्याकडे लक्ष गेलेलं नाही. मी त्यांना फोन केला, मी म्हणालो की मला याच्यावर लिहायचं आहे, याची परीक्षणं कुठं कुठं आलेली आहेत? ते म्हणाले नाही हो, एकही परीक्षण आलेलं नाही. मी म्हटलं पारितोषिकं काय मिळाली? ते म्हणाले नाही हो, मला कशी पारितोषिकं मिळणार? म्हणजे असे सुद्धा चाकोरी बाहेरच्या चाकोरीतले जे लेखक आहेत ते मराठी लेखकांनी धुंडाळले पाहिजे. हे तुमचं मत समीक्षकांनी वाटोळं केलं या विश्वाचं, साहित्य विश्वाचं, वाङ्मय विश्वाचं? वाटोळं केलं असं म्हणता येणार नाही, पण समीक्षक लोक आपापल्या गोतावळ्यामध्ये जास्त गुंतत गेले आणि त्यामुळे आपल्या परिघाच्या बाहेरचं त्यांनी फार पाहिलं नाही. पण असं आहे की समीक्षकांना दोष देण्यापेक्षा आपल्याकडच्या लेखकांनी समकालीन प्रश्नांच्या बद्दल ज्या तीव्रतेनं लिहायला हवं होतं ते लिहित राहिले असं तुम्हाला वाटतं? उदयप्रकाश सारखा कथाकार हिंदीमध्ये ज्या तीव्रतेनं पोस्ट ग्लोबलायझेशन जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल लिहितो, त्या ताकदीनं मराठीमध्ये कोणी लिहिलं असं तुम्हाला दिसतं? उदयप्रकाश एक असेल, उदयप्रकाशच्या ताकदीचे आणखी हिंदी लेखक मला सांगा ना. आता कुमार सत्तर्षींचं जे नवीन कॉन्टिनेंटलनं काढलेलं आहे राजकीय व्यक्तिचित्रणाचं, मला वाटतं व्यक्तिरंग त्याचं नाव, अतिशय उत्तम व्यक्तिरेखा आहेत. अशा गेल्या कित्येक वर्षामध्ये राजकारण्यांच्या तुमच्या आमच्या समोर कर्पुरी ठाकूरपासून शरद पवार साहेबांपासून अनेकांची जी व्यक्तिमत्व SM जोशींपासूनपर्यंत जी लालित्यपूर्ण कुमारने लिहिलेली आहेत तशी मला अलीकडच्या काळात तसं ग्रंथ वाचायला मिळालेला नाही आहे. उत्तम लिहिलं जातं, फक्त ते उत्तम वाचून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कुठंतरी आपल्याकडं कमी पडतं असं मला वाटतं. सर, तुम्ही आत्ता साहित्यिक आणि समीक्षकांच्या भूमिकेबद्दल, त्यांच्या जबाबदारीबद्दल बोललात की त्यांनी समकालीन गोष्टींबद्दल लिहिलं पाहिजे आणि समीक्षकांनी योग्य लोकांना त्याचं स्थान दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक वेळीच झालं पाहिजे. पण अजून एक जबाबदारी जी साहित्यिकांकडून वेळोवेळी अपेक्षित केली जाते, जशी की दुर्गा भागवत त्यावेळी आणीबाणी विरोधात बोलल्या होत्या, पु ल देशपांडे बोलले होते. तर अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या वोकल असणं साहित्यिकांनी, कारण तुम्ही समाजाचे धुरीण आहात, तुम्ही समाजातल्या सगळ्यात मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता, तर हे कमी झालं आहे. तर हे कशामुळं कमी झालं आहे असं तुम्हाला वाटतं आणि जर झालं आहे तर त्याची कारणं काय वाटतं तुम्हाला? दुर्गाबाईंचा जो काळ होता त्या काळामध्ये जेवढे आपण आज जातीयवादी आहोत तेवढे त्यावेळेला जातीयवादी नव्हतो आणि त्यामुळे त्या काळामध्ये लेखकाला एखादी भूमिका घेणं खूप सोपं होतं. आता मानसिकदृष्ट्या, जातिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या आपण एवढे संकुचित झालेलो आहेत की कुठल्याही प्रश्नामध्ये उतरणं म्हणजे मोठी रिस्क साहित्यिकांना आणि कलावंतांना सुद्धा वाटते.
तुम्हाला पण ती रिस्क वाटते? तुम्ही पण कधी म्हणजे या सगळ्यामध्ये कशाला आपलं न बोललेलंच बरं या सगळ्यामध्ये? म्हणजे भूमिका आहे पण आता कुठं बोलायची किंवा ती तशीच घेतली जाईल का याची भीती वाटते कायम तुम्हाला पण बोलताना? नाही, मला वाटतं की लेखक म्हणून आपण मांडत राहावं आपल्या कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून. नाही, पण कथा कादंबऱ्याच्या मधून तुम्ही भूमिका नाही ना घेऊ शकत. समकालीन प्रश्नांच्या बद्दलची भूमिका त्या त्या वेळेला लेखकानं घ्यावी अशी जी अपेक्षा असती, तर ती घेताना तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आहेत का की तुम्हाला घ्यायची होती पण कुठंतरी धास्ती, कसली तरी भीती, की ज्याचा आत्ता उल्लेख केलात की वाढता जातीयवाद, धर्मवाद याच्यामुळं ती घेता आली नाही? आता मी PDF च्या बाबतीत घेतली की आता PDF आणि पुस्तकांचं जे पायरसी सुरू आहे या मुद्द्यावर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना अप्रोच झालो. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की मराठीतल्या एखाद्या दुसऱ्या प्रकाशकानं येऊन आम्हाला या बाबतीत तक्रार नोंदवावी. 1 महिना दिला. एका महिन्यामध्ये एकही प्रकाशक किंवा संपादक पोलिसामध्ये तक्रार करायला गेला नाही. गेले आणि चहा पिऊन परत आले. मला असं दिसत होतं की समजा आता तुम्ही PDF करताय, किती ग्रंथाची करणार PDF? तुम्ही पानिपतची कराल, मृत्युंजयची कराल, स्वामीची कराल, एका वर्षभरात पुस्तकं संपली. पण याच्यामध्ये मला साहित्याच्या नाशाची कारणं दिसत होती. कारण तुम्ही PDF करणार, आम्ही लिहू, ते दुसऱ्या दिवशी जर बाजारात विकलं जाणार असेल आणि हे चोरून असं बेधडक विकलं जाणार असेल, चोरीचा माल बेधडक विकला जाणार असेल, तर प्रकाशक राहणार नाहीत. म्हणजे प्रकाशक बंद झाले, लेखकांच्या मधला उत्साह राहणार नाही, लेखकांचं लिहिणं बंद झालं आणि मग नवीन काही पुस्तकं येत नाहीत म्हणून ग्रंथालयामध्ये कोणी जाणार नाही. म्हणजे या राक्षसाचा मोठा जबडा मला दिसत होता. आणि म्हणून मग मी विश्वास नांगरे पाटलांना सांगितलं की मी तक्रार करायला तयार आहे. आणि मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये थांबलो. मुंबईचा जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं मनुष्य मी 2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांना जे काही पाहिजे ते त्या ठिकाणी दिलं, कारण ते आवश्यक होतं. अन्यथा ही वाङ्मयीन संस्कृती, वाचनाची संस्कृती, ग्रंथनिर्मितीची संस्कृतीच संपली असती. अरे तुम्ही एका वेळेला मराठीतली 400 ग्रंथ PDF तर्फे एका स्ट्रोकद्वारे उपलब्ध करता आणि शेवटी आव्हान लिहिता की ही PDF किंवा ही आमची जे आहे ते तुम्ही त्याचा पुढं प्रसार करा, आपापल्या मित्रांना पाठवा. याच्यामध्ये नाशाची वेळ ती दिसत होती. फायनली झालं काय? म्हणजे ते तुमच्या तक्रारीनंतर ते नाहीसं झालं? नाही, नक्की त्याच्यावर खूप कंट्रोल आलेला आहे. गुन्हेगार आता ते लवकरच अटक होतील. त्या गुन्हेगारांनी फार सिस्टमॅटिकली अमेरिकेतून काही साईटद्वारे ते हे सगळं केलेलं होतं. त्याच्या सगळ्या लिंक आता लागलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जर जिल्हाधिकारी नसतात किंवा सरकारी सेवेत नसतात तर तुम्हाला या भूमिका जास्त प्रखरपणे मांडता आल्या असत्या? ते जास्त सोपं गेलं असतं, कारण अधिकारी म्हटलं की त्याच्या मागे 2 प्रकरणं लावणं सोपं असतं. नाही, मला जाणवू लागलेलं आहे की या शृंखलेमध्ये मी अडकायला नको होतं. पण तरी का झालं? का लेखक कधी काय रिटायर होतो का? आपल्याला लिहित राहावं. अधिकारी रिटायर होतो. माझ्यातला अधिकारी रिटायर झालेला, त्याला मी सोडून दिलेला आहे. आणि मी माझ्यातला लेखक जो सरकारी नोकरीत आधी जायच्या आधीपासून 10वी पासून माझ्याबरोबर आहे, तो त्याच्याबरोबर मी मस्त आहे. सर, साहित्यिक हा लोकजीवी असतो आणि त्याच्यासाठी लोकाश्रय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही समीक्षकांचा मुद्दा उपस्थित केलात की समीक्षक साहित्य तळागाळात पोहोचू देत नाहीत, पण उत्तम बंडू तुपेंसारखे लेखक आहेत की जे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये खूप दुर्लक्षित झाले. ABP माझानं त्यांची बातमी दाखवली होती. तुम्ही सरकारी कारभार खूप जवळून पाहिला आहे, तर साहित्यिक या वर्गाबद्दल सरकार दरबारी एवढी उदासीनता काय की काळाच्या पडद्याआड गेलेले साहित्यिक सरकार विसरून जातं? त्यांची काळजी तेवढी घेणं, साहित्य, त्यांचं पुढचं आयुष्य, या बाबतीत सरकार उदासीन का? ते मला पण त्याचं उत्तर कळत नाही आहे. पण शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये मात्र कुठलाही भाषिक मुद्दा किंवा शेजारच्या राज्याबद्दल, मग तामिळनाडू विषय असेल, केरळबद्दल असेल किंवा महाराष्ट्राचा सीमा प्रश्न असेल, मुख्यमंत्र्यांची पहिली कर्नाटकच्या बैठक ही तिथल्या साहित्यिकांशी होती आणि मग नंतर ते मंत्रिमंडळाशी चर्चा करतात. एवढा तिथं साहित्यिकांचा प्रचंड दबदबा आहे. एकदा तर तो
साहित्यिकांच्या कोट्यामधून त्या राज्यपालांच्या कोट्यातून साहित्यिकांना घ्यायचं असतं. तर त्यामध्ये एकदा कर्नाटकामध्ये एका वर्षी घेतलं नव्हतं, तर त्यांनी 4 दिवसामध्ये असेंब्ली बंद पाडली होती. तर तिथे लेखकांचा मोठा दबदबा आहे, कर्नाटकामध्ये आहे. सर, आणखी एक मुद्दा, साहित्य संमेलन हा शारदेचा उत्सव असतो. मग जर सगळे साहित्यिक तिकडे एकत्र येतात तर तिकडे वादाला पेव का फुटतं? म्हणजे जे समीकरण झाले की साहित्य संमेलन आणि वाद हे ओघानं आलं, याच्यावरती साहित्यिकांनी एकत्र येऊन काहीतरी तोडगा काढायला नको का? हे किती दिवस असं सुरू राहणार? मला वाटतं बेसिकली वाद हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि त्यामुळे वाद व्हायला हवेत. पण ते सकस हवे, त्यात ते प्रोडक्टिव्ह हवे, त्यातून नाही, ते काहीतरी हाती productive लागलं व्हावं. पाहिजे. हा, ते तो मुद्दा बरोबर आहे. तुमच्या उद्घाटक असण्याबद्दलचा जो वाद झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? का ते जिवंतपणाचं लक्षण आहे? तेही जिवंतपणाचं लक्षण आहे, तो वाद झाला ते? नाही, आता एखादं दुसरं वृत्तपत्र कायम तोच मुद्दा लावून धरत असेल तर त्याला आम्ही काय बोलणार ना. एखाद्या दुसऱ्या माणसानंच वाद निर्माण केला तर त्याला माझ्याकडे उत्तर नाही आहे. आता पहिल्या पानावर 64 डबल कॉलम बातम्या छापून सुद्धा तुमची तृष्णा भागत नसेल तर त्याला मी तरी काय करणार. पण साहित्य संमेलन उद्घाटक आणि उद्घाटनाच्या निमित्तानं जावेद अख्तरांना विरोध झाला. मागं फादर दिब्रिटो अध्यक्ष होते उस्मानाबादला, तेव्हा त्यांना विरोध झाला. हे जे जातीच्या धर्माच्या नावानं कुणीतरी उठतं, विरोध करतं आणि मग त्याच्यातनं वाद निर्माण होतात, हेही जिवंतपणाचं लक्षण आहे? नाही, ते जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे वाद निर्माण होतात त्यांनी साहित्य संमेलनाच्या त्या शारदेच्या दरबारात तरी असले वाद आणायला नकोत. जाती धर्मावर काय पण असं आहे की वाद आणले जातात आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढं जेव्हा संयोजक आयोजक असतात ते दबतात नमतात तेव्हा वाद निर्माण करणाऱ्यांना आणखीन चेव चढतो. आणि अनुभव हा आहे की हे असं सातत्यानं घडत आलेलं आहे. दुर्दैवानं ते खरं आहे. पण जाती धर्माच्या नावावर तरी जातीपेक्षा धर्मापेक्षा त्या संबंधित लेखकानं किंवा कवीनं देशाला समाजाला भाषेला काय दिलं हे महत्त्वाचं आहे ना. मगाशी ज्याचा अतिशय ओझरता उल्लेख झाला तो म्हणजे पानिपत या मराठीत होत असलेल्या शब्दप्रयोगाचा. अभिजितनेही तुमचा पानिपतकार म्हणून उल्लेख केला, समाज तुमचा पानिपतकार म्हणून उल्लेख करतो, विक्रमी खप झालं, रणांगणसारखं नाटक आलं. पण पानिपत हा शब्दप्रयोग मराठीतला त्याचा अर्थ बदलला याचं समाधान तुम्हाला लाभतं का? नक्कीच. कारण मी पानिपत लिहिलं त्यावेळेला पानिपत हा अभद्र शब्द होता, पण आता पानिपत हा पुण्यपथाला पोचलेला शब्द आहे आणि त्यामुळे मला नक्कीच त्याचं समाधान वाटतं. इतकं सगळं वेगवेगळं करत असताना अचानक चित्रपट निर्मिती तुम्हाला का करावीशी वाटली? आणि त्याच म्हणजे आपल्या बोलण्यात निघालं की कादंबऱ्यांचा फॉर्म तुम्हाला वाचनातनं कळलं, पण आपण दिग्दर्शकही होऊ शकतो. ते सगळं कसं जमलं तुम्हाला? मी आताच नव्हे, मी 1993ला जन्मठेप नावाचा सिनेमा केलेला होता. तो कमर्शियल होता आणि तो प्रचंड चाललेला होता. सदाशिव अमरापूरकर आणि अश्विनी भावे लीड रोलमध्ये होते. पण सिनेमा हे माझ्या दृष्टीनं दुर्दैव आहे. नॉट गॉन विथ द विंड नावाची जी पुस्तक माझं आहे सिनेमावरचं, त्याच्यावरून सिनेमा क्षेत्राची मला किती आवड आहे आणि हे माझ्या कोल्हापूरच्या मातीचं देणं आहे. पण काही अविशिष्ट कारणासाठी मला अपयश आलं किंवा माझी जी कुतरवोड झाली ते माझं एक व्यक्तिगत दुःख आहे. पण त्या फॉर्मला मी जेवढा न्याय द्यायला हवा होता तेवढा मी काही कारणास्तव देऊ शकलो नाही आणि माझी ती स्वप्न पूर्ण होऊ शकली नाहीत याची खंत मला आहेच. सर, अजून एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही बऱ्याच कादंबऱ्यांचा म्हणजे इतर लेखकांच्या कादंबऱ्यांचा उल्लेख केला. 80-90च्या दशकात तुमची महत्त्वाची पुस्तकं आली. आत्ताचा जर गेल्या 10 वर्षातला विचार केला तर तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या कादंबऱ्या वाटतात ज्या मराठीत आल्या आणि तुम्हाला असं वाटतं की या 10 वर्षातल्या सगळ्यात चांगल्या कादंबऱ्या आहेत किंवा हे लेखक सगळ्यात चांगले आहेत? असं मला असं एकदम सांगता येणार नाही, पण अनेक लेखक आहेत. महाबळेश्वर सैलचा जी तांडव कादंबरी आहे ती पहिली माझ्या वाचनात आली होती आणि मी वाचल्यानंतर मी माझगावकरांना फोन केल्यावर त्यांना त्याच्यात माझगावकरांना बरोबर ते जाणवलं आणि त्यांनी त्याच दिवशी ते स्क्रिप्ट माझ्याकडून नेलं आणि ती एक उत्तम कादंबरी ठरली. पुढं तिला सरस्वती सन्मान मिळालेला आहे. पण दलित चरित्र आत्मचरित्र ही मला खूप आवडलेली आहेत. शरणकुमार लिंबाळे
यांचा सरस्वती सन्मान झाला. पण त्यांची भाषाशैली आणि त्यांच्या अभिजाततेकडं वळणारी जे रसग्रहण करण्याची पद्धत आहे ती मला खूप आवडलेली आहे. तुम्हाला आता मागं वळून बघताना कोणत्या गोष्टीचं वैषम्य वाटतं, कोणत्या गोष्टीनं उद्विग्न व्हायला होतं, कोणती अशी गोष्ट, घटना, प्रसंग की ज्याचा मनोमन विषाद वाटतो, आणि मग दुसरं की कशाचं सगळ्यात मोठं आनंद आणि समाधान मिळतं? अशा दोन्ही पातळ्यांवर मला मला माझ्या आळसाचा राग येतो. मी बऱ्यापैकी आळशी आहे असं मला वाटतं. कारण असं की मध्ये मध्ये माझे एवढे मोठे मोठे गॅप पडलेले आहेत. आता 2006ला संभाजी कादंबरी आली आणि त्यानंतर माझी पुढची कादंबरी ही 2017ला लस्ट फॉर लालबाग आली. तर थोडीशी लेथार्जी, त्याचा मला राग येतो की आपण लिहितं राहिलं पाहिजे होतं. आणि समाधान बऱ्याचशा प्रश्नांना मी हात घालू शकलो, जनसामान्यांची दुःख लिहू शकलो. आता 2 मुठी माती नावाचा एक कथा मी लिहिलेली आहे की अलिबागमध्ये डोंगर कोसळल्यावर गावावर तिथल्या एका शिक्षिकेची कहाणी आहे. रोज मला फोन येतात. आता ती दीपावलीच्या अंकामध्ये आहे. किंवा छत्तीसगडमध्ये मी निवडणुकीसाठी गेलो आणि त्या ठिकाणी नक्षलींचं आयुष्य आणि निवडणूक यंत्रणा या दोन्हीमधला संघर्ष जो जवळून पाहिला तो अक्षरधाराच्या दिवाळी अंकामध्ये आलेला आहे. तर हे जे फोन येतात वरचेवर सारखे, इवन त्या शिक्षिकेची कहाणी वाचताना काही लोक फोनवर ओक्साबोक्शी रडतात, ही आमच्या प्रत्येकाच्या मुलीची कहाणी आहे असं त्यांना वाटतं. तर अशी शिफारस मिळाली किंवा वाचकांना अशी अनुभूती मिळाली तर ते पाहून समाधान वाटतं आणि ते सर्वोच्च समाधान असतं. सर, आपण नुकताच उल्लेख केलात मगाशीच बोलताना की लेखक कधी निवृत्त होत नसतो, तो रिटायर होत नसतो, आणि हे अगदी खरं आहे. तर तुमच्या हातातली लेखणीसुद्धा कायम लिहिती राहावी, आमच्या शुभेच्छा आहेत. आणि मनापासून आभार आज कट्ट्यावर येऊन आमच्या सर्वांशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती ॲग्रो पशु आहारमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.